हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू अवर चॅनल. स्वागत आहे तुमचं आपल्या या धमाकेदार व्हिडिओमध्ये. आणि ही गणपती मंदिराची एंट्रन्स आणि त्याच्याच बाजूला हा छोटासा रस्ता जिथून आम्ही बीच एक्सप्लोर करायला जातोय. आणि ह्या बीचवरती आहेत वॉटर स्पोर्ट्स. वी आर सो एक्सायटेड फॉर वॉटर स्पोर्ट्स. आणि इकडे माझ्या मागे डिस्कशन चालू आहे की कोणकोणत्या राईड्स आता घ्यायच्यात. सो डिस्कस करू आणि राईडला स्टार्ट करू. आफ्टर डिस्कशन फर्स्ट रायडर आपला तयार झालेला आहे आणि जेट स्कीची फर्स्ट राईड स्टार्ट झाली आहे. आणि रिटर्न आल्यावर संप्रदाला आपण तिचा एक्सपिरियन्स विचारू. मला तरी वाटतंय ती खूप घाबरून जाणार आहे आणि चेहऱ्यावर तुम्ही बघू शकताय की नको 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 करते ती. खूप डेअरिंग केलं होतं तिने, पण आता ती घाबरली. नेक्स्ट रायडर आहे आपला काका आणि तो फुल एक्सायटेड आहे. इकडे डान्स पण चालू आहे मस्त. आणि विजय भाऊ म्हणून तो गेलेला तर आहे, पण आल्यावर त्याचे एक्सप्रेशन्स बघू आपण की नेमकं काय एक्सपिरियन्स होता आणि किती आतमध्ये घेऊन जातात ते बघू शकता तुम्ही. इकडे यांचा डान्स चालू आहे मस्त. आणि जेट स्की मध्ये बऱ्यापैकी लांब घेऊन जातात आपल्याला आणि ते पाण्यात जेव्हा अशी डायरेक्ट घुसते त्यावेळेसचा जो एक्सपिरियन्स आहे तो बापवाला आहे. खूप मजा येते, खूपच मजा. आणि आल्यावर फक्त त्याच्या चेहऱ्याकडे बघा. नेक्स्ट रायडर आहे अमृता. त्याच्यानंतर आपल्या अजून भरपूर ॲक्टिव्हिटीज बाकी आहेत. सो स्टे ट्यून्ड. आणि तुम्ही जर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. सो तुम्हाला नवीन नवीन नोटिफिकेशन येत जातील. आणि आपल्या अशाच इंटरेस्टिंग ब्लॉग बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलला आवर्जून सबस्क्राईब करा. ह्याच्यानंतर अजून आपल्या भरपूर राईड्स बाकी आहेत. बनाना राईड बाकी आहे, डिस्को राईड बाकी आहे, एक सोफावाली पण राईड बाकी आहे. सो स्टे ट्यून्ड. आणि आपला नेक्स्ट रायडर आहे किशोर दादा. त्याची राईड आता स्टार्ट तर झाली आहे आणि जस्ट थोडंसंच पुढे गेल्यावर त्यांची जेट स्कीच बंद पडली आणि ते नेमकं मध्येच लाटांच्या मध्ये अटकले. इथे तुम्ही बघू शकता जेट स्की बंद पडली डायरेक्ट. आणि काही सेकंदात लगेच त्यांची जेट स्की स्टार्ट झाली आणि त्यांनी राईड कंटिन्यू केली पुढे. सो वॉटर स्पोर्ट्स करताना अशा पण काही किस्से घडू शकतात. सो आपल्याला स्विमिंग येणं गरजेचं आहे आणि लाईफ जॅकेट घालणं आणि सर्व इन्स्ट्रक्शन फॉलो करणं खूप इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट रायडर आहे मी. बस माझं व्हिडिओचं बटनच स्टार्ट नव्हतं केलं यांनी, त्याच्यामुळे व्हिडिओच आला नाही. मी जाऊन पण आलो आणि आता बघतो तर व्हिडिओच नाही येणार. त्याच्यानंतर नेक्स्ट राईड आपले असणार आहे मस्त सोफ्यावर बसून जायचं आतमध्ये आणि रिटर्न यायचं. सो इथं बघू शकताय मस्त यांनी सोफा बनवलेला आहे. आणि आपले हे दोन रायडर हे दोघांसाठीची राईड आहे. सो हे जेट स्कीला बांधून सोफा आतमध्ये घेऊन जातात आणि त्याच्यावरती मस्त बसून. ही कम्फर्टेबल राईड आहे. ज्यांना खूप भीती वाटते अशा लोकांसाठी म्हणजे इझी आहे ही. थोडीशी अशी खूप रिस्की नाहीये, सेफ आहे ही राईड. जरी कम्फर्टेबल वाटत असली तरी ह्याच्यामध्ये हिच्या एक्सप्रेशनवरून आपल्याला असं समजतं की हिला आवडली आहे राईड. फक्त त्याच्यामध्ये असं आहे की डोळ्यांमध्ये आणि तोंडात पाणी खूप जातं. मस्त कम्फर्टेबली बसून मस्त सोफ्यावर बसून आतपर्यंत जायचं अशी ही राईड आहे. आणि संप्रदाला तर आवडली आहे ती राईड. आणि नेक्स्ट आपले ते दुसरे दोघं चाललेत आता पुढे. आता बघू आता त्यांचा एक्सपिरियन्स कसा असणार आहे. आणि ह्याच्यानंतर माझा नंबर आहे. मी आणि अमृता आम्ही दोघं जाणार आहे. त्याच्यामुळे जाऊन आल्यावर तुम्हाला एक्सपिरियन्स सांगतो की कसा होता एक्सपिरियन्स. सो स्टे ट्यून्ड. आणि तुम्ही अजून पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करा सो यू कॅन गेट नोटिफिकेशन. यांना पण आवडलेली दिसते राईड. चेहऱ्यावरून तर खुश दिसत आहेत. जास्त काही रिस्क नाहीये. आणि नेक्स्ट आता आमचा नंबर आहे.
a change in my mind, pick a lane, commit and climb, the only way to win at life. I never miss, that's fact, taking big swings, put me in the ring, you'll go out in a bag, cause I sing what I mean and I bring it to the mad light. Ain't got time to kill, I got time to feel, I took the red pill, I know life's short so I wanna live real, but how's it supposed to feel? कसा होता भैया एक्सपिरियन्स? खतरनाक होता एकदम. आपल्या घरचं झोपायला बसलं इतकं झोपा नाही येते. अमृता कसा होता एक्सपिरियन्स? पॉपकॉर्न खाऊन का सॉल्टेड? मूवी नॅचरल मूवी बघून डोळ्यांमध्ये पाणी खूप जातं यार. नेक्स्ट रायडर आहे बनी आणि बनीची ही राईड असणार आहे. शूटिंग चालू है, अभी बनाना राइड कर रहे ये लोग. यहाँ पे बैठा है आकाश, संप्रदा, किशोर, प्रियंका, अमृता, अजय जो बनाना राइड पे जा रहे हैं. आणि त्याच्यानंतर टाइम होता बनाना राईडचा. बनाना राईड आपली स्टार्ट झाली, बऱ्यापैकी आतमध्ये घेऊन जात आहे आणि येताना आता आम्हाला इथे ड्रॉप करते. बनाना राईड मध्ये येताना जेव्हा आपल्याला पाण्यात टाकतात तेव्हाचा एक्सपिरियन्स इतका भारी वाटतो ना. फक्त स्विमिंग तुम्हाला यायला पाहिजे आणि लाईफ जॅकेट तुम्ही घातलेलं पाहिजे, तो इम्पॉर्टंट आहे. नाहीतर एकदम भारी. कसा होता? एक नंबर. कसा इथे पडलो, एक नंबर वाटलं, एक नंबर. कसा होता एक्सपिरियन्स? तुम्हाला पण हा व्लॉग आवडला असेल तर तुम्ही पण एक नंबर सबस्क्राईब करा. आणि आता आपण नेक्स्ट सर्वात एक्साइटिंग अशा राईड वरती जाणार आहे. ती आहे नेक्स्ट राईड म्हणजे आपली डिस्को राईड. मी फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स करतोय डिस्को राईड, सो स्टे ट्यून. आणि पुढे तुम्ही इकडे बघू शकता ड्रॅगन राईड पण इथे आहे अवेलेबल. ह्याच्यानंतर आता असणार एक्साइटिंग अशी डिस्को राईड. आणि हा गणपतीपुळेचा बीच. सकाळी तुम्ही व्हिडिओमध्ये कॅप्चर झालं की काहीच गर्दी नव्हती आणि आता जवळजवळ 11-11:30 वाजलेत आणि बऱ्यापैकी गर्दी. आता आमचं डिसाईड होत नाही कुठल्या कुठल्या राईड करायच्या. इथं खूप राईड आहेत, हे बघा तुम्ही, इथे खूप राईड्स आहेत. आता आपल्याला डिस्को करायचं. गर्ल्स गँग चालली आपली डिस्को करायला. जावा गर्ल्स गँग. त्याला बनानापेक्षा तरी इझी आहे. आणि यांना हात सोडा एकदम. हे बघा यांना बसता पण येत नाही, यांना बसता पण येत नाहीये नीट. आणि आता नेक्स्ट राईड साठी संप्रदा, अमृता आणि वहिनी जात आहेत, जी आहे डिस्को राईड. सो डिस्को राईड मला तर बघून तर एकदमच खतरनाक वाटते. सो जबरदस्त रिस्की आहे. बघू आता यांचा एक्सपिरियन्स कसा असणार आहे. आणि आतमध्ये त्यांना बऱ्यापैकी घेऊन गेलेत आणि तुम्ही इथं दिसतंय आपल्याला की कसलं जबरदस्त फिरवताय यांना. ही डिस्को राईड वर्थ आहे डायरेक्ट. खूप मजा येते, खूप एक्साइटिंग अशी राईड आहे. एनर्जी पण खूप तुमची लागते, एकदम जबरदस्त. चेहऱ्यावरून तर तुम्ही नेक्स्ट टाइम करणार नाही असंच वाटतं मला. काय एवढं काय नाही. आणि आता आम्ही जातोय, मी, किशोराला आणि आजूबाका जातोय. आणि तुम्ही इकडे बघू शकताय की आम्हाला एवढं जबरदस्त फिरवलं त्याने. आणि आता तुम्ही पुढे अजून बघा की काय खतरनाक फिरवतोय तो. आणि जेव्हा तो फिरवतो ना त्यावेळेस आपल्याला एकदम घट्ट पकडून बसायला लागतो आणि कम्प्लिटली खतरनाक वाला राऊंड होता आणि फिरवत होतो. एनर्जी खूप लागते याच्यासाठी, एकदम जबरदस्त असं घट्ट पकडून बसायला लागतं. ही डिस्को राईड खूप जबरदस्त आहे, खूप मजा आली मला तर. माझा एक्सपिरियन्स विचाराल तर एकदम बेस्ट एक्सपिरियन्स होता. कुठे पण असेल, तुम्ही कुठल्याही बीचवर गेले आणि तुम्हाला जर ही करायची असेल तर तुम्ही मस्ट ट्राय.
फक्त लाईफ जॅकेट घालून कर. ह्याच्यामध्ये आतमध्ये घेऊन जातात आणि जेव्हा फिरवतात ना, तो एक्सपिरियन्स बाप होता. आणि आजू काका पण खूप घाबरला होता. त्याचे एक्सप्रेशन आलेच असतील व्हिडिओ मध्ये. पण तुमच्याकडे बघून असं वाटतं की नाही तुम्ही पण कसं वाटलं मग, एक्सपिरियन्स काय होता? काय झालं, किशोर एका बाजूला जास्त ना आता आपण ही राईड करणार आहे ड्रॅगन बोट वाली. त्याच्यामुळे मी कॅमेरा आणि फोन देऊन देतो तिकडे. आणि ह्याच्यानंतर आमची लास्ट राईड होती ड्रॅगन राईड, ज्याच्यामध्ये बनी, आत्या, आम्ही सर्वच सोबत होतो. आणि तुम्हाला हा आपला ब्लॉग कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. आता आम्ही याच्यानंतर नेक्स्ट आवरून जाणार आहे गणपतीपुळे मंदिरात. आणि नेक्स्ट ब्लॉग मी तिथे शूट करेल. सो तो याच्या सेकंड पार्टमध्ये येईल, तो पुढचा ब्लॉग. सो तो ब्लॉग पण नक्की बघा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये अशाच इंटरेस्टिंग गोष्टी घेऊन. सो लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.